मित्रांनो नमस्कार, मी नितीन भावकर. आजच्या या YouTube व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ असणार आहे हा खूप इंटरेस्टिंग आणि खूप इम्पॉर्टंट असणार आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण पाहणार आहोत द पॉवर ऑफ कंपाऊंडिंग, द मॅजिक ऑफ कंपाऊंडिंग. तर कंपाऊंडिंग म्हणजे काय? सर्वांना हा प्रश्न पडला असेल की कंपाऊंडिंग म्हणजे नक्की काय? मित्रांनो, जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट करत असतो तेव्हा आपल्याला जे रिटर्न मिळतं हे दोन प्रकारच्या इंटरेस्टने रिटर्न मिळत असतं. जो पहिला असतो दॅट इज सिंपल इंटरेस्ट आणि जो दुसरा असतो तो असतो कंपाऊंडिंग इंटरेस्ट. तर कंपाऊंडिंग इंटरेस्ट मिळवण्यासाठी कुठे इन्व्हेस्टमेंट करावी लागते याची थोडक्यात माहिती सुद्धा मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. शिवाय मी केलेली एक छोटीशी इन्व्हेस्टमेंट मित्रांनो ती सुद्धा आज तुमच्यासोबत मित्रांनो मी शेअर करणार आहे. आज मित्रांनो फक्त मी तुमच्याकडे मागणार आहे ती तुमची फक्त 15 ते 20 मिनिटं. जेवढ्या या व्हिडिओची लेंथ असेल ती 15 ते 20 मिनिटं तुम्ही वेळ काढून हा मित्रांनो व्हिडिओ पहा. हा जर व्हिडिओ जेव्हा तुम्ही संपूर्णपणे पाहाल तेव्हा तुमची जी इन्व्हेस्टमेंट करण्याचा तुमचा जो दृष्टिकोन असेल तो मित्रांनो आज नक्कीच बदलून जाणार आहे. आणि जर तुम्ही जसं व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत जसं जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर मित्रांनो तुम्ही नक्कीच करोडपती बनू शकता. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओची सुरुवात आपण जी करणार आहोत ही छत्रपती संभाजी महाराजांच्या एका स्टोरीने करणार आहोत. स्टोरी खूप थोडक्यात सांगणार आहे पण मित्रांनो त्यामधून जे शिकण्यासारखं आहे हे खूप काही शिकण्यासारखं आहे. विशाळगडाच्या तहानंतर जेव्हा छत्रपती संभाजी महाराज हे मिर्झाराजे जयसिंग यांच्याकडे होते त्यावेळीची ही घटना होती. ही घटना छत्रपती संभाजीराजांची जी स्वराज्य रक्षक संभाजी ही सिरियल आपल्या मराठी वाहिनीवरती दाखवत होते त्यावेळेला ही घटना त्या सिरियल मध्ये दाखवली होती. तहानंतर जो छत्रपती संभाजी महाराज जो मिर्झाराजे जयसिंग यांच्याकडे होते त्यावेळेला मिर्झाराजे जयसिंग आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यामध्ये एक चेसचा गेम झाला होता. त्या गेम मध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी मिर्झाराजे जयसिंग यांना त्या गेम मध्ये हरवलेलं होतं. महाराजांची ती बुद्धिमत्ता महाराजांचे ते कौशल्य पाहून मिर्झाराजे जयसिंग हे खूप खुश झाले होते आणि त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना त्यांच्याकडे काहीही मागण्यास सांगितलं होतं जे मिर्झाराजे जयसिंग त्यांना देण्यासाठी तयार होते. छत्रपती संभाजी महाराजांनी त्यावेळेला असं काही मागितलं होतं की मिर्झाराजे जयसिंग काय तर संपूर्ण मुघल सल्तनत किंवा कुठलीही सल्तनत त्यांचं ते मागणं पूर्ण करू शकत नव्हती. तर त्यांनी काय मागितलं होतं? राजांनी फक्त असं मागितलं होतं, जर तुम्ही चेस बोर्ड पाहिलं तर त्या चेस बोर्डवरती 16 खण असतात. महाराजांनी असं मागितलं की राजे, पहिल्या खणामध्ये 1 ज्वारीचा दाना, दुसऱ्या खणामध्ये 2 ज्वारीचे दाणे, तिसऱ्या खणामध्ये 4 ज्वारीचे दाणे, चौथ्या खणामध्ये 8 ज्वारीचे दाणे, पाचव्या खणामध्ये 16 ज्वारीचे दाणे, असे जेवढे चेस बोर्डवरती खण आहेत म्हणजे 64 खण, तर प्रत्येक खणामध्ये तो जो ज्वारीचा दाना असेल तो डबल व्हायला पाहिजे एवढं ज्वारीचं धान्य तुम्ही मला द्या. ते पाहून आजूबाजूचे जे सैनिक होते, जे मुघल सैनिक होते ते छत्रपती संभाजी महाराजांवरती हसायला लागले होते. पण महाराजांनी जेव्हा त्याचं कॅल्क्युलेशन सांगितलंय की 64व्या घरामध्ये गेल्यानंतर 64व्या खणामध्ये गेल्यानंतर जो नंबर येणार होता जो महाराजांनी जेव्हा सांगितला तेव्हा सर्वजण तिथे आश्चर्यचकित झाले होते. कारण एवढा मोठा नंबर महाराजांनी फक्त विदाऊट कॅल्सी म्हणजे त्यावेळेला कॅल्सी वगैरे काही नव्हती, महाराजांनी तो फक्त आपल्या डोक्याने कॅल्क्युलेट केला होता. महाराजांची बुद्धिमत्ता त्यांचं कौशल्य हे आपल्याला सांगण्याची मला काही गरज नाही. छत्रपती संभाजीराजे हे खूपच ग्रेट होते. तर मित्रांनो, अशा या स्टोरीने आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असल्यास किंवा अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसल्यास कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरती क्लिक करा. माझ्या चॅनलच्या खाली एक सबस्क्राईबचं रेड कलरचं बटन आहे तर मित्रांनो त्याच्यावरती क्लिक करा. बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत येऊन जातील. तुम्हाला सांगतो मित्रांनो, मी प्रत्येक सॅटर्डे संडेला असे काही नवीन नवीन आणि खूप महत्वपूर्ण व्हिडिओ मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन येत असतो. त्यामुळे असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील. तुमचा जास्त वेळ न घेता मित्रांनो आजच्या या व्हिडिओला मित्रांनो आपण सुरुवात करणार आहोत. तर चला वळूया आपल्या व्हिडिओकडे. मित्रांनो, मी एक छोटीशी पीपीटी बनवलेली आहे आणि या पीपीटीच्या माध्यमातून मित्रांनो मी तुम्हाला कंपाऊंडिंग इंटरेस्ट म्हणजे नक्की काय हे समजावून सांगणार आहे. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की महाराजांनी जे मागितलं होतं की चेस बोर्डवरती प्रत्येक खणामध्ये जेव्हा ज्वारीचा दाना ठेवाल तो डबल व्हायला पाहिजे होता. तर हे चेसबोर्ड जर तुम्ही पाहिलात तर त्या चेसबोर्डवरती तुम्हाला 64 म्हणजे 64 खण दिसतील. त्या 64 खणामध्ये महाराजांनी मागितलं होतं की पहिल्या खणामध्ये 1 दाना, दुसऱ्या खणामध्ये 2, तिसऱ्या खणामध्ये 4, चौथ्या खणामध्ये 8 असे प्रत्येक खणामध्ये ज्वारीचे दाणे हे डबल व्हायला पाहिजे होते.
तर मित्रांनो एक छोटासा टेबल मी बाजूला बनवलेला आहे. त्या टेबलमध्ये जर तुम्ही पाहाल तर जेव्हा 64व्या खणामध्ये याल तेव्हा मित्रांनो जो नंबर असणार आहे हा असणार आहे की 92 23 37 20 36 85 47 80,000. हा नंबर किती आहे मित्रांनो मलाही तुम्हाला सांगणं शक्य होणार नाहीये. या सर्व ज्वारीचे दाणे म्हणजे ह्या 64 कॉलम या 64 कॉलम मधल्या ह्या ज्वारीच्या दाण्यांची जर आपण टोटल केली तर ते ज्वारीचे दाणे होणार आहेत मित्रांनो एवढे 29 51 47 90 51 79 35 30 लाख एवढे ज्वारीचे दाणे संभाजीराजांनी मिर्झाराजे जयसिंग यांच्याकडे मागितले होते. जे मिर्झाराजे जयसिंग काय की कुठल्याही सल्तनतला राजांना देणं हे कधीच शक्य होणार नव्हतं. महाराजांनी जे केलेलं कॅल्क्युलेशन होतं मित्रांनो ते होतं कंपाऊंडिंग कॅल्क्युलेशन. आता आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या स्लाइड वरती. या स्लाइड मध्ये मित्रांनो आपण सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंडिंग इंटरेस्ट या दोन इंटरेस्ट मधला फरक समजून घेणार आहोत. मित्रांनो इथे मी एक रेट ऑफ इंटरेस्ट 15% असा अज्युम केलेला आहे. सिंपल इंटरेस्ट 15% सध्या तरी कुठल्या रिटर्न वरती माझ्या नॉलेज प्रमाणे भेटत नाहीये. बँक एफडी वरती मित्रांनो जो रेट ऑफ इंटरेस्ट मिळतो तो असतो सिंपल इंटरेस्ट. तो साधारणतः सध्या 5.5 ते 6%. अज्युम करूया तरी पण की सिंपल इंटरेस्ट म्हणजे 1 लाखाची इन्व्हेस्टमेंट मित्रांनो आपण अज्युम केलेली आहे आपल्या एक्झाम्पल मध्ये. 1 लाख रुपये मित्रांनो आपण 15%ने इन्व्हेस्ट केलेले आहेत 35 वर्षासाठी आणि तेच 1 लाख रुपये आपण 15%ने कंपाऊंडिंग इंटरेस्टने इन्व्हेस्ट केलेले आहेत. पहिल्या वर्षी सिंपल इंटरेस्ट प्रमाणे त्याची व्हॅल्यू असणार आहे 1,15,000 रुपये. दुसऱ्या वर्षी असेल 1,30,000 रुपये. 10व्या वर्षी असेल 2,50,000 रुपये आणि 35व्या वर्षी असणार आहे 6,35,000 रुपये. तेच कंपाऊंडिंग इंटरेस्ट मध्ये जे इन्व्हेस्टमेंट असेल त्याची पहिल्या वर्षीची व्हॅल्यू सेम असेल 1,15,000 रुपये. 10व्या वर्षीची जर व्हॅल्यू बघितलात तर 4,04,000 रुपये. साधारणतः इथे तुम्हाला डबल झालेली दिसेल आणि 35व्या वर्षी व्हॅल्यू पाहाल तर असेल 1,33,17,552 रुपये. एवढा फरक तुम्हाला सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंडिंग इंटरेस्टच्या रिटर्न मध्ये दिसणार आहे अँड दॅट बिकॉज ऑफ कंपाऊंडिंग. चार्टच्या माध्यमातून एक छोटस मी तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. पहिला जो चार्ट आहे त्याच्यामध्ये मी 10 वर्षाचं रिटर्न कम्पेअर केलेलं आहे. तुम्हाला जर ही ऑरेंज लाईन दिसेल तर ही ऑरेंज लाईन आहे ती कंपाऊंडिंग इंटरेस्टच्या रिटर्नची आणि जी ब्ल्यू लाईन पाहाल जी स्ट्रेट अपवर्ड जात आहे ही लाईन असेल ही लाईन आहे सिंपल इंटरेस्टची. जर तुम्ही कंपाऊंडिंग ची इंटरेस्टची लाईन आणि ब्ल्यू लाईन या दोघांमध्ये जर फरक बघाल तर मित्रांनो तुम्हाला इथे हा सिग्निफिकंट फरक तुम्हाला इथे जाणवेल. तसेच 35 वर्षाचं जे रिटर्न आहे 35 वर्षाच्या रिटर्नचा चार्ट मित्रांनो हा दुसरा मी बनवलेला आहे. त्यामध्ये जर तुम्ही पाहाल तर इथे ही जी अपवर्ड डायरेक्शन म्हणजे स्ट्रेट अपवर्ड डायरेक्शन मित्रांनो जाताना जी ऑरेंज लाईन तुम्हाला दिसणार आहे ही आहे कंपाऊंडिंग इंटरेस्टची आणि जी सिंपल इंटरेस्टची लाईन असणार आहे ही आहे ही या ब्ल्यू लाईनची. हा जो सिग्निफिकंट फरक मित्रांनो तुम्हाला दिसतोय दिस इज बिकॉज ऑफ कंपाऊंडिंग. तर कंपाऊंडिंग इंटरेस्टचा एक फॉर्म्युला असतो तो फॉर्म्युला समजणं पण मित्रांनो खूप गरजेचं आहे. तर फॉर्म्युला काय आहे फॉर्म्युला आहे पी इंटू आर प्लस पी इंटू 1 प्लस आर रेस टू एन. पी म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट म्हणजे याच्यातली ही 1 लाख रुपये प्रिन्सिपल अमाऊंट. आर इज द रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे हा 15% आणि नंबर ऑफ इयर्स म्हणजे 35. या फॉर्म्युला मध्ये कंपाऊंडिंग इंटरेस्टच्या या इन्व्हेस्टमेंट मध्ये प्रिन्सिपल अमाऊंट आणि रेट ऑफ इंटरेस्ट हे खूप गरजेचे असतात. समजा ही 1 लाख रुपये 1 लाख रुपये ही प्रिन्सिपल अमाऊंट. समजा ही प्रिन्सिपल अमाऊंट जर कमी असेल तर तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट जास्त मिळणं गरजेचं आहे. जर रेट ऑफ इंटरेस्ट कमी असेल तर प्रिन्सिपल अमाऊंट जास्त असणं गरजेचं आहे तरच त्याची जी व्हॅल्यू आहे 1 करोड पर्यंत पोहोचू शकते. हे एका एक्सेलच्या माध्यमातून मित्रांनो मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. मी एक छोटस हे एक्सेलचं कॅल्क्युलेशन इथे बनवलेलं आहे. याच्यामध्ये मी जे फॉर्म्युला वगैरे आहे ते मी सुरुवातीपासून इथे लावून ठेवलेले आहे. मी इथे व्हॅल्यू चेंज करतो. समजा हे 1 लाख रुपये जसं मी आपल्या एक्झाम्पल मध्ये आपण इन्व्हेस्ट केले होते 1 लाख सिंपल इंटरेस्टने इन्व्हेस्ट केले. 35व्या वर्षी त्याची व्हॅल्यू होती 6,25,000 रुपये आणि 1 लाख कंपाऊंडिंग इंटरेस्टने इन्व्हेस्ट केले त्याची व्हॅल्यू होती 1 करोड 33 लाख रुपये. आता समजा मी या प्रिन्सिपल आता या कंपाऊंडिंग इंटरेस्ट मध्ये समजा मी ही व्हॅल्यू कमी करतो म्हणजे ही 1 लाखाची जी व्हॅल्यू आहे समजा मी 60,000 रुपये केली. मित्रांनो माझं जे रिटर्न असणार आहे हे कमी झालेलं आहे. 1 करोड पाहिजे असेल तर मित्रांनो ही जी व्हॅल्यू कंपाऊंडिंग इंटरेस्टची जी व्हॅल्यू असणार आहे कंपाऊंडिंग इंटरेस्टची व्हॅल्यू ही साधारणतः जास्त असणं गरजेचं आहे. मी माझ्या एक्झाम्पल मध्ये 20 करतो. 20% कंपाऊंडिंग रिटर्न तुम्हाला मिळालं 60,000 वरती मित्रांनो जर 20% तुम्हाला कंपाऊंडिंग रिटर्न मिळालं तर तुमचं जे 1 करोडचं जे टार्गेट आहे मित्रांनो कधी कंप्लीट होणार आहे मित्रांनो इथे बघा 1 करोडचं जे हे तुम्हाला 29व्या वर्षी कंप्लीट होईल. समजा हा रेट ऑफ इंटरेस्ट 18% भेटला तुम्हाला 18% असेल तुमचं 1 करोडचं टार्गेट कंप्लीट होणार आहे 31व्या वर्षी. असं मित्रांनो कंपाऊंडिंग इंटरेस्ट मध्ये जर
प्रिन्सिपल अमाऊंट जर कमी असेल तर तुमचा इंटरेस्ट हा जास्त असणं गरजेचं आहे. आता हा जर इंटरेस्ट आहे जो कंपाऊंडिंगचा हा 18% जो तुम्हाला मी सांगत आहे, हा तुम्हाला कुठे भेटतो? मित्रांनो, तुमचा हा प्रश्न असेल. मी तुम्हाला एक साधारणतः उदाहरण देतो की कंपाऊंडिंग इंटरेस्ट जर तुम्हाला जास्त जर रिटर्न पाहिजे असेल, सध्याचं माझ्या नॉलेज प्रमाणे मित्रांनो स्टॉक मार्केट हे त्याच्यातलं एक उदाहरण आहे. स्टॉक मार्केट पण मित्रांनो तुम्हाला मी इथे एक्सप्लेन करून सांगतो. या एक्सेल मध्ये मी हे एक एक्झाम्पल बनवलेलं आहे की मी इथे पॉवर ऑफ कंपाऊंडिंग एक्सप्लेन करण्यासाठी मित्रांनो हे एक उदाहरण असं बनवलेलं आहे, ज्यामध्ये मी सेन्सेक्स 2001 पासून 2022 पर्यंत जे सेन्सेक्स जे आपलं बीएससी सेन्सेक्स आहे त्याची क्लोजिंग इथे प्लॉट केलेली आहे. त्यानंतर त्याचा पर्सेंटेज चेंज मित्रांनो मी इथे दाखवलेला आहे. आणि त्यानंतर दोन मित्र आहेत माझ्या एक्झाम्पल मध्ये, एक आहे ए आणि दुसरा आहे बी. ए जो आहे याला कंपाऊंडिंग बद्दल, कंपाऊंडिंग इंटरेस्ट बद्दल सर्व काही माहिती आहे. बी असा आहे की ज्याला कंपाऊंडिंग इंटरेस्ट बद्दल काहीही माहिती नाही, किंवा त्याला माहिती आहे पण त्याला सिंपल इंटरेस्ट वरती जास्त भरोसा आहे, कारण त्याला रिस्क घेणं आवडत नाहीये. तर त्या मित्रांनो दोघांनी ए आणि बी हे दोघं सुद्धा रिटायरमेंटसाठी प्लॅन करतायत आणि प्रत्येक वर्षाला 1,00,000 रुपये इन्व्हेस्टमेंट करतायत. ए जो इन्व्हेस्ट करतोय 1,00,000 रुपये तो मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतोय, स्टॉक मार्केटमध्ये. जो बी इन्व्हेस्ट करतोय तो इन्व्हेस्ट करतोय 7% या व्याज दराने आपल्या बँकच्या एफडी मध्ये. ए ने 2001 मध्ये सेन्सेक्स मध्ये 1,00,000 रुपयाचे स्टॉक मध्ये इन्व्हेस्ट केलं होतं. 2002 ला मित्रांनो ए ने पुन्हा 1,00,000 रुपये, म्हणजे दोघांनी पण 1,00,000ची दर वर्षाला एक एसआयपी प्रमाणे इन्व्हेस्टमेंट करतायत. तर ए ने 2001 मध्ये जेव्हा सेन्सेक्स 3,972 होता त्यावेळेला 1,00,000 रुपये स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केले. 2002 मध्ये त्याने पुन्हा 1,00,000 रुपये मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केले. पण 2002 मध्ये सेन्सेक्स हा 17% पडला होता, त्यामुळे त्याच्या इन्व्हेस्टमेंटची जी व्हॅल्यू झाली ती होती 1,64,000 रुपये. जर तुम्ही बी चं पाहाल, बी बँकेच्या याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतोय, बँकेच्या एफडीज मध्ये इन्व्हेस्ट करतोय, त्याच्यामुळे एफडी ही सिक्युर्ड असते मित्रांनो, नो डाऊट. त्यामुळे त्याचं जे इन्व्हेस्टमेंटचं रिटर्न झालेलं आहे ते झालेलं आहे 2,14,000 रुपये. इथे इन्व्हेस्टमेंट जर हा तुम्ही कॉलम पाहाल तर बघाल दोघांनी सुद्धा सेम इन्व्हेस्टमेंट केली आहे. ए ने इन्व्हेस्टमेंट केले 2,00,000 रुपये, त्याने स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केले, त्याच्याच इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू आहे 1,64,000 रुपये. मी हायलाइट करतो तुम्हाला. बी ची जी व्हॅल्यू आहे ती 2,14,000 रुपये. दोघांनी पण 2,00,000 रुपये इन्व्हेस्ट केले होते. त्यानंतर तरी पण मी ए ला खूप कॉन्फिडंट होता, कारण त्याला कंपाऊंडिंग इंटरेस्ट आणि स्टॉक मार्केट बद्दल माहिती होती. त्याच्यामुळे त्याने आपली इन्व्हेस्टमेंट ऍज इट इज चालू ठेवली आहे. पुढच्या वर्षी गेला 2003 मध्ये त्याने परत 1,00,000 रुपये दोघांनी इन्व्हेस्ट केले. त्यावेळेला टोटल इन्व्हेस्टमेंट झाली आहे 3,00,000 रुपये. बी ची जी व्हॅल्यू आहे ती झाली आहे 3,35,000 रुपये, म्हणजे बी ला आपल्या इन्व्हेस्टमेंट वरती 35,000चं रिटर्न भेटलेलं आहे. वेरॅज ए ची जी इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू आहे ही आहे 2,73,000 रुपये. पुढे गेल्यानंतर 2004 मध्ये सेन्सेक्स झाला 5,839 रुपये. पर्सेंटेज चेंज झाला, 72% सेन्सेक्स हा वधारला. तर त्यावेळेला तुम्ही बघाल 4,00,000चं ते इन्व्हेस्टमेंट दोघांनी आतापर्यंत केलेलं आहे. बी ची व्हॅल्यू आहे ती आहे 4,66,000 रुपये, आणि त्याच्या समोर ए ची जी व्हॅल्यू झालेली आहे ती आहे 6,45,000 रुपये. पाचव्या वर्षी 2005 मध्ये सेन्सेक्स पुन्हा 13% वाढला. त्यावेळेला आता दोघांची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती 5,00,000 रुपये. बी ची जी व्हॅल्यू झालेली आहे 6,06,000 रुपये, कारण बी ला जे इंटरेस्ट मिळत आहे ते 7% इंटरेस्ट दर वर्षाला बी ला भेटतोय. आणि त्याच्या समोर जी ए ची व्हॅल्यू आहे ती झाली आहे 8,43,000 रुपये. सेन्सेक्स असा पुढे पुढे वाढत गेला. त्यानंतर मित्रांनो आजच्या दिवशी दोघांची आपण व्हॅल्यू बघू. ए ची जी व्हॅल्यू झालेली आहे, ए ने आपली जी इन्व्हेस्टमेंट आहे, दोघांनी सुद्धा आपली जी 1,00,000ची दर वर्षाची इन्व्हेस्टमेंट आहे ही कंटिन्यू केलेली आहे. कंटिन्यू केल्यानंतर मित्रांनो आता ए ची व्हॅल्यू जी झाली आहे 2022 मध्ये, जेव्हा सेन्सेक्स 61,000वरती आज स्टॉक मार्केट ट्रेड करत आहे, त्यावेळेला याची जी व्हॅल्यू आहे ती इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू झालेली आहे 1,36,00,000 रुपये, 1,36,90,151 रुपये. वेरॅज बी ची जी व्हॅल्यू झालेली आहे ती आहे 52,14,630 रुपये. मित्रांनो हा एवढा जो डिफरन्स तुम्ही जो पाहताय हा डिफरन्स आहे बिकॉज ऑफ कंपाऊंडिंग. स्टॉक मार्केट मधलं जे हे रिटर्न आहे मित्रांनो हे कंपाऊंडिंग होत आलेलं आहे. वेरॅज
जे मिस्टर बीचं रिटर्न होतं, जे बी या मित्राचं जे रिटर्न होतं ते सिंपल इंटरेस्टने पुढे 7% ग्रो होत आलेलं आहे. विचार करूया मित्रांनो, याच एक्झाम्पल मध्ये दोघांनी सुद्धा 2010 नंतर आपली इन्व्हेस्टमेंट स्टॉप केली. काय होईल? आता या दोघांनी सुद्धा म्हणजे ए ने आणि बी ने 2010 नंतर आपली इन्व्हेस्टमेंट स्टॉप केली. डिसाइड केलं की आम्हाला आता पुढे इन्व्हेस्टमेंट करायची नाही. त्यांनी आपलं जे एक्झिस्टिंग जे रिटर्न होतं तेच ऍज इट इज ग्रो करायला दिलं. तर काय होईल? याची जी व्हॅल्यू असेल 2010 नंतर दोघांनी जेव्हा इन्व्हेस्टमेंट स्टॉप केली, आतापर्यंत दोघांनी सुद्धा 10 लाख रुपये इन्व्हेस्ट केलेले आहेत. तर तुम्ही बघाल तर बघा 10 लाख रुपये दोघांनी इन्व्हेस्ट केले आहेत. 10 लाखची जी 10व्या वर्षी म्हणजे 2010 मध्ये बी ची जी व्हॅल्यू आहे ती आहे 14,60,65,000 रुपये आणि जी ए ची व्हॅल्यू आहे ती आहे 30,75,000 रुपये. आता ही 30,75,000 दोघांनी काहीही इन्व्हेस्टमेंट करत नाहीये, तरी पण 2010 ची इन्व्हेस्टमेंट केलेली व्हॅल्यू 2022 मध्ये झाली आहे 1,07,00,000 रुपये आणि 14 लाख रुपयाची झाली आहे 33 लाख रुपये. का? तर मित्रांनो, हा दिस इज बिकॉज ऑफ कंपाऊंडिंग. जो स्टॉक मार्केटमध्ये जो इंटरेस्ट, जो हा इन्व्हेस्टमेंट आहे किंवा जो रेट ऑफ इंटरेस्ट मिळत आहे, रेट ऑफ इन्व्हेस्टमेंट मिळत आहे, दॅट इज बिकॉज तो आहे कंपाऊंडिंग इंटरेस्ट. जर हे तुम्ही जर एक्झाम्पल पाहाल तर मित्रांनो तुमच्या एक लक्षात येईल की ए ने जी इन्व्हेस्टमेंट केली होती, याचं जे इन्व्हेस्टमेंटचं हॉरिझन तुम्ही पाहाल, त्याचा जो दृष्टिकोन होता हा लॉंग टर्म होता. पहिल्या 2-3 वर्षामध्ये त्याला जास्त रिटर्न हे इन्व्हेस्टमेंट वरती भेटलेलं नाहीये. जेव्हा ती इन्व्हेस्टमेंट पुढे पुढे जातोय, म्हणजे आता जेव्हा 10 वर्षानंतर जेव्हा तुम्ही पाहाल त्याच्या इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू ही 1,07,00,000 रुपये झालेली आहे. जेव्हा तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये मित्रांनो जेव्हा आपण इन्व्हेस्ट करतो तेव्हा आपला जो हॉरिझन असेल, म्हणजे आपला जो इन्व्हेस्टमेंटचा कालावधी असेल, तो मित्रांनो लॉंग टर्म असणं खूप गरजेचं आहे. तसेच आपल्याला स्टॉक मार्केटचं नॉलेज आणि आपल्याला स्टॉक मार्केटची माहिती, कुठल्या स्टॉक मध्ये इन्व्हेस्ट करा हे समजणं मित्रांनो खूप गरजेचं आहे. नाहीतर हे 1 करोड रुपयाचे मित्रांनो व्हॅल्यू खूप कमी सुद्धा रिटर्न आपल्याला भेटू शकतं. आता या चार्टच्या माध्यमातून मित्रांनो मी तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर तुम्ही सिंपल इंटरेस्ट पाहाल तर सिंपल इंटरेस्ट तुम्हाला प्रत्येक वेळेला स्ट्रेट अपवर्ड लाईन दिसेल. व्हेरॅज जो कंपाऊंडिंग इंटरेस्टचं जे रिटर्न असेल, जे रिटर्न तुम्हाला इथे हे फ्लक्च्युएटिंग दिसेल, थोडं अप डाऊन अप डाऊन अप डाऊन अप डाऊन असं करत हे वरती. पण तुम्हाला मित्रांनो डिफरन्स आहे इथे जाणवेल. मार्केट जसं क्रॅश होतं तसं ते वाढतं सुद्धा. मार्केट जेव्हा क्रॅश होतं मित्रांनो तेव्हा त्याच्यामध्ये बाईंग ऑपॉर्च्युनिटीज असतात. पण या सर्वांचा अभ्यास असणं मित्रांनो खूप गरजेचं आहे. त्यानंतर जर तुम्ही पाहाल याच एक्झाम्पल मध्ये, समजा 1 करोड मिळवण्यासाठी सुरुवातीला याला किती वर्ष लागली? सुरुवातीला 1 करोड मिळवण्यासाठी याला 20 वर्ष लागली. 20 वर्षानंतर त्याला 1 करोड मिळाले. अज्युम करूया 2022 मध्ये आहेत, आज सध्या 61,000वरती सेन्सेक्स ट्रेड करतोय. पुढे काय होईल आपल्याला माहिती नाही, पण अज्युम करूया सेन्सेक्स असंच 10% दरवर्षी ग्रोथ होत राहील. तर ए च्या व्हॅल्यू मध्ये किती ग्रोथ होईल? त्याला 1 करोड करण्यासाठी 20 वर्ष लागली. पण जे नंतरचे जे 1 करोड असतील तो मित्रांनो त्याला पुढच्या 6 वर्षात मिळणार आहेत. म्हणजे 1 करोड 6 वर्षामध्ये मित्रांनो 2 करोड असतील. हेच अज्युम करूया की 1 करोड जसं आम्ही पुढे बघितलं होतं पहिल्यांदा, ही 1 करोड समजा त्याने कंटिन्यू केली 35 वर्षापर्यंत 1 लाखाची इन्व्हेस्टमेंट कंटिन्यू केली. पहिल्या 1 करोड मिळवण्यासाठी त्याला लागले 20 वर्ष. पण जो दुसरा 1 करोड असेल मित्रांनो हे फक्त 4 वर्षामध्ये मिळतील. त्यानंतरचा जो तिसरा 1 करोड असेल तो मिळणार आहे 4 वर्षामध्ये. म्हणजे ही व्हॅल्यू आहे ही अशी ग्रोथ होत जाणार आहे. तर हे होतं मित्रांनो कंपाऊंडिंगचं हे एक्झाम्पल जे मी तुम्हाला दिलं. पण खरंच अशी इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर मित्रांनो, खरंच म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर खरंच असं रिटर्न मिळतं का? मित्रांनो हे पाहण्यासाठी एक छोटंसं एक्झाम्पल मी तुम्हाला देणार आहे. हे माझं एक एक्झाम्पल असणार आहे मित्रांनो, की या एक्झाम्पल मध्ये मी एका म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. एसआयपी सुरू केली आहे हे 11 जुलै 2020 मध्ये. ज्या वेळेला माझी एसआयपी ची अमाऊंट आहे 1,250 रुपये. ही सिस्टमॅटिक प्रत्येक महिन्याला याच्यामध्ये मी इन्व्हेस्टमेंट करत आहे. जर तुम्ही पाहाल आजच्या दिवशी म्हणजे 22 ऑक्टोबर, तुम्हाला मी दिसेल सुद्धा इथे 22 ऑक्टोबर 2021 रोजी जी आतापर्यंत इन्व्हेस्टमेंट झाली आहे त्याची व्हॅल्यू आहे 20,000 रुपये. पण या 20,000चं जर तुम्ही रिटर्न पाहाल
रिटर्न पाहाल तर रिटर्न आहे मित्रांनो 50%. म्हणजे याचा आता प्रॉफिट झालेला आहे तो आहे 10,000 रुपये, 9,981, म्हणजे साधारणतः 10,000 रुपये या एका म्युच्युअल फंडच्या स्कीम पासून झालेला हा प्रॉफिट आहे. मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो, मी जसं इथे लिहिलं पण आहे, म्युच्युअल फंड्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क, इन्व्हेस्ट केअरफुली. इन्व्हेस्ट करताना मित्रांनो त्याचं नॉलेज असणं हे खूप गरजेचं आहे, कारण काही म्युच्युअल फंड असतात ते निगेटिव्ह रिटर्न ही देऊ शकतात. जर आपण याच म्युच्युअल फंडचं एक्झाम्पल घेतलं, मित्रांनो मी या म्युच्युअल फंडचा स्टडी केल्यानंतर त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे. त्यामुळे मित्रांनो सांगतो, जर हे म्युच्युअल फंड जर म्युच्युअल फंड तुम्ही पाहिलात, म्हणजे ही HDFC स्मॉल कॅप फंड, रेग्युलर प्लॅन, ग्रोथ प्लॅन, जर हे तुम्ही पाहिलात तर या फंडने सिन्स इन्सेप्शन साधारणतः 16% रिटर्न दिलेलं आहे. ते 16% रिटर्न जसं आपण आता पाहिलं होतं आपल्या एक्झाम्पल मध्ये, इथे आपण अज्युम केलं होतं की हे 18%, समजा 16% रिटर्न याच्यामध्ये मिळालेला आहे. आणि समजा ही इन्व्हेस्टमेंट आहे मी ऍज इट इज समजा कंटिन्यू केली, 1,250 रुपये अशी 12 महिन्याची, म्हणजे 15,000ची ही इन्व्हेस्टमेंट आहे. आणि अज्युमिंग की जी 16% रिटर्न गोइंग फॉरवर्ड पण हा म्युच्युअल फंडची जी स्कीम आहे ही देत राहिली, इथे मी टाकतो 15,000 रुपये सिंपल इंटरेस्ट. म्हणजे जर मी FD मध्ये इंटरेस्ट इन्व्हेस्टमेंट केली असती तर तुम्ही इथे पाहू शकता की याचं जे रिटर्न असेल हे 35व्या वर्षी असणार आहे मित्रांनो, फक्त 1,00,000 रुपये. या म्युच्युअल फंड स्कीमचं जे इंटरेस्ट रिटर्न असणार आहे मित्रांनो ते असणार आहे 27 लाख रुपये. हा व्हिडिओ होता. या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला कंपाऊंडिंग इंटरेस्ट आणि सिंपल इंटरेस्ट याच्यामधला जो फरक समजावून सांगितलेला आहे हा तुम्हाला समजला असेल. मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो की स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करणं किंवा म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करणं याच्यासाठी एका अभ्यासाची आणि नॉलेज असण्याची मित्रांनो खूप गरज असते. बट तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. मी असेच नवीन नवीन व्हिडिओ किंवा पुढचे जे स्टॉक मार्केट संदर्भातील माहिती किंवा म्युच्युअल फंड मध्ये कुठल्या म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करा हे मी लवकरात लवकर आपल्या चॅनलवरती घेऊन येणार आहे. त्यामुळे मित्रांनो जर चॅनलवरती सबस्क्राईब केलेलं असेल तर तुम्हाला हे माहितीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन जातील. लवकरच भेटू आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.